आज नाशिक हे शहर माझ्या नजरेने पाहू. नाशिकला तशी मी रात्री उशिराच पोहोचले, पण सकाळी सकाळी जेव्हा झोपेतून उठले ना आणि बाहेर आले, तेव्हा पाहिलं की या नाशिकच्या त्र्यंबकेश्वरच्या येथील गल्ल्यांनी आपल्याला एकदम सामावून घेतलंय. गल्लीतून बाहेरच्या बाजूला आले तेव्हा त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर डोंगर, ब्रह्मगिरी पर्वत हा नाशिक जिल्ह्यातील सह्याद्रीतील पर्वतरांगेतील एक प्रमुख डोंगर आहे, ज्याची उंची 1295 मीटर आहे. या डोंगराचा व्ह्यू पाहिला आणि नाशिक शहराची सकाळ जाणून घ्यायची माझी एक्साइटमेंट तर वाढली. बाबांचं डेअरीचं काम सुरू झालं आणि सगळे आपापल्या कामाला लागले. काय मग संपूर्ण नाशिकच्या वाईब्स व्हिडिओद्वारे अनुभवायच्या असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हे गाईज, मी प्रजिता बुरुड. आता आम्ही सकाळी सकाळी उठून कुठे चाललो आहे तर आम्ही नाशिकला आहे आणि नाशिकला आम्ही त्र्यंबकेश्वरला आलो आहे आणि काल सर्पयोगाची शांती माझी आणि ह्याची. आणि सकाळी सकाळी मॉर्निंगला आम्ही चाललो आहे कुंडामध्ये आंघोळ करायला आणि एवढी थंडी आहे इकडं, जाम थंडी आहे, जाम. आजचा दिवस आम्ही कसा स्पेंड करतो आहे ते पहा. लेट्स गो, लेट्स गो, लेट्स गो. फायनली आम्ही आता त्या कुंडाकडे निघालो होतो. म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही स्टे केला होता ना त्र्यंबकेश्वरमध्ये, तर तिथेच जवळच कुंड आहे ते, जिथे आम्हाला सकाळी सकाळी लवकर आंघोळ करायची होती. आणि जाता जाता पहा तिथे आम्ही पाहिलं की धोतर पण मिळत आहेत. जसं की या शांतीसाठी, जी शांती मला करायची होती त्यासाठी आलो होतो ना आम्ही, तर तिथे व्हाईट कपडे घालावे लागतात. तर माझ्या भावाला तर आम्ही धोतर पुण्यावरूनच आणलं होतं आणि माझी साडी पण पुण्यावरूनच आणली होती. बट इथे तुम्हाला टॉवेल्स, धोतर वगैरे सगळं मिळतं आहे जाता जाता. मॉर्निंगचे सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि त्या टायमिंगला सगळे शॉप्स ऑलमोस्ट ओपन झाले होते तिथे. आणि पहा आता आम्ही त्या कुंडाकडे चाललो आहे तर इथे सगळं काही मिळतं आहे. इवन काहींच्या इथे नाश्तासुद्धा रेडी होता. आणि सकाळी 7 वाजता त्या कुंडात जाऊन आंघोळ करावी लागते. खूप जास्त थंडी आहे इकडे. तर हे पहा आम्ही त्या कुंडाच्या इथं पोचलो होतो. ऑलमोस्ट बरीच गर्दी तिथे होती आणि सगळे त्या कुंडामध्ये आंघोळ करत होते. आता माझी बारी आली. ॲक्च्युली मी कधीच कुंडामध्ये गेलेली नाही आहे आणि मला माहीत पण नाही आहे. खूप पाय सटकत होता. मग माझ्या भावाला बोलवून घेतला आणि मग आम्ही तिथे म्हणजे डुबकी मारायची असते ॲक्च्युली. आणि मी खूप घाबरत होते डुबकी मारण्यासाठी. हे पहा मारली कशी तरी डुबकी आणि मस्तपैकी तिथे आंघोळ करून घेतली. आता कुशावर्त हे महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे असलेलं एक प्रमुख तीर्थ आहे. गोदावरी नदी आपल्या उगमस्थानापासून भूगर्भ मार्गाने कुशावर्त कुंडात प्रकट होते असे मानले जाते. गौतम ऋषीने कुशांचा बांध घालून गोदावरीचे पाणी या ठिकाणी अडवून ठेवले म्हणून याला कुशावर्त असं नाव पडलं. हे कुंड चारही बाजूंनी बांधलेलं आहे. गाईस, कुंडात जाऊन आंघोळ करून आली, असला थरकाप झालाय ना अंगाचा भाई. उन्हात थांबली आहे आणि घरचे गेले शॉपिंग करायला. गाईज, आज आम्ही ना त्र्यंबकेश्वरला जे आलो आहे ना, म्हणजे आमचा अचानक भयानक प्लॅन झाला आहे, म्हणजे 2 दिवसापूर्वी. आणि मी 2 दिवसामध्ये सांगा बरं कसं शॉपिंग करायची. साडी हवी, ड्रेस हवा, व्हाईट कलरचा ड्रेस लागतो काल सर्पयोगाची शांती करण्यासाठी. आणि मी एवढ्या अर्जंट 15 मिनटात फक्त काल शॉपिंग केलेली आहे वाड्यामध्ये. कांट बिली, मी पहिल्यांदा लाईफमध्ये फक्त 15 मिनटात शॉपिंग केलेली आहे आणि विथ इयरिंग्ज. विथ इयरिंग्स. आता तेच मी साडी वेअर करणार आहे, तर त्याचा व्हिडिओ मी पुढे दाखवते तुम्हाला. गाईस, मी फायनली रेडी झाली. हे पहा माझं लुक. काही व्हिडिओज काढून मी पुढे दाखवेन तुम्हाला. बट आता मला लेट झालं आहे, पूजेसाठी जायचं आहे. बाय 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 बाय. फायनली आम्ही शांती करण्यासाठी चाललेलो आहे आणि घाई 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 उरकलं आहे फटफट फटफट. हे पहा गाईज माझा लुक फायनल. आणि मी तुम्हाला डिटेल्स देईल की त्र्यंबकेश्वरला मी शांती कुणाकडून करून घेतली आणि आम्ही स्टे कुठे केला ते त्याचासुद्धा.
सो हे पहा, फायनली आम्ही इथे शांती करण्यासाठी आलो होतो आणि आमच्या दोघांचीच त्यांनी तिथे शांती करण्यासाठीची तयारी केली होती. सो त्र्यंबकेश्वरला मी आधीच, म्हणजे येण्याच्या आधीच बरेच महिने अगोदर Instagramला बबन लहानगे म्हणून आहेत, त्यांना माझा कॉन्टॅक्ट झाला होता आणि ते मला तेव्हा जस्ट असे बोलले होते की तुम्हाला कधी काल सर्पयोगाची शांती करायची असेल त्र्यंबकला तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. सो माझ्या भावाची आणि माझी त्र्यंबकेश्वरला शांती करायची होती काल सर्पयोगाची, तर मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला. ॲक्च्युली आम्ही संडेला आलो होतो, तिथे पोचलो त्र्यंबकला आणि रात्रीचे 12:30 वाजले होते, तरी पण त्यांनी आमची स्वतः राहायची सोय केली, कारण त्यांचं स्वतःचंच भक्तिनिवास त्या ठिकाणी आहे आणि इवन जिथे आम्ही राहिलो होतो ना तिथून कुंड पण जवळ आहे आणि शांती करण्यासाठीचं ते लोकेशन जे आहे ते पण तिथून खूप जवळ आहे. तो आम्हाला खूप इझी पडलं आणि जास्त काही म्हणजे खूप सर्च वगैरे करायची गरज नाही पडली. तर या ठिकाणी पहा, आमची दोघांची शांती 2 तास चालली होती आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी ते काल सर्पयोगाची शांती का असते, म्हणजे त्याचं महत्त्व काय आहे ते समजून सांगितलं आणि शांती केल्याच्यानंतर पथ्य पण पाळायला लावतात ते सुद्धा त्यांनी खूप व्यवस्थितपणे सांगितलं. काही डाऊट्स असतील तर त्यांनी विचारायला लावलं, आम्ही तेही विचारलं आणि खूप सुंदर प्रकारे त्यांनी शांती केली. तर हे पहा, मी खाली तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देत आहे बबन लहानगे यांचा, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. जर तुम्हाला कधी त्र्यंबकला शांती करायची असेल तर तुम्हाला ते राहायची पण व्यवस्थित सोय करून देऊ शकतात. सो आता पुढचा व्हिडिओ पहा कसा आहे ते. मूर्त्यांचं आपण पूजन केलेलं आहे, तिथपर्यंत सर्व मूर्त्यांवरती थोडं थोडं तांदूळ वाहा. यज्ञायज्ञं गच्छा यज्ञपतिं गच्छ स्नानयोनिं गतदाः एखाते यज्ञो यज्ञापते सह सुक्तवा. फायनली आता आमची काल सर्पयोगाची शांती या ठिकाणी झाली होती आणि आम्ही त्र्यंबकेश्वरच्या मंदिराकडे निघालो होतो, कारण आम्हाला दर्शन पण करायचं होतं. आज मंडे होता आणि गर्दी बरीच होती आणि रस्त्याने पहा जाताना दुकानं पण खूप सारी लागली होती. म्हणले येताना शॉपिंग करूयात. तर या ठिकाणी ना हे पहा, ही दुकानं लागली आहे. तिथे हे शर्ट्स 70 रुपयाला लहान मुलांचे आणि मोठ्या मुलांचे 150 रुपयाला मिळतात. तर आता या ठिकाणी म्हणजे हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे. तर या ठिकाणी दर्शनाची प्रोसेस कशी आहे तर ते तुम्हाला मी सांगते नंतर. त्र्यंबकेश्वर मंदिर हे भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असून ते नाशिकपासून 28 किलोमीटर अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी आहे. या मंदिराची खासियत म्हणजे येथे ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव ज्योतिर्लिंगांच्या रूपात एकत्र आहेत. हे मंदिर तिसरे पेशवे नानासाहेब पेशवे यांनी बांधलेलं असून हे ठिकाण गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणूनही ओळखले जाते. आता तुम्हाला सांगू का, दर्शन करायला आम्ही या लाईनमध्ये खरं लागलो तर, पण खूप जास्त गर्दी होती आणि VIP चे जे पासेस असतात ना ते 200 रुपयाला मिळतात. तर तुम्ही तिथे पासेस काढून VIP च्या लाईनला जाऊ शकता. बट आम्ही नॉर्मल लाईनला गेलो, बट इतकी जास्त गर्दी असल्यामुळे आणि पासेस पण अरेंज होणार नव्हते, त्यामुळे मग आम्ही रिटर्न आलो आणि रिटर्न कारण 10 वाजले असते आम्हाला रात्रीचे दर्शन घेता घेता, कारण आता त्या ठिकाणी ना कुंभमेळ्याची पण तयारी चालू होती आणि मंडे पण होता, त्यामुळे खूप जास्त गर्दी होती. तर हे पहा, आम्ही इथे स्क्रीनवर दर्शन घेतलं आणि रिटर्न निघालो. गाईस, फायनली आम्ही जेवणासाठी आलेलो आहे. तर काय नाव आहे हॉटेलचं? साई प्रसाद फॅमिली रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहे. 100 रुपयाला थाळ्या, तिथे डायरेक्ट 100 रुपयाला थाळी असं बाहेर ते ओरडत होते. मग आम्ही आत आलो आणि कशी टेस्ट आहे मी ती तुम्हाला सांगते. आणि मेन्यू कार्ड. सो हे मंदिराच्या जवळच रेस्टॉरंट आहे आणि आता आम्ही तिथे जेवतोय. आता मी रिव्ह्यू तुम्हाला सांगते. इथे मी जेवताना व्हिडिओज नाही काढलेले, कारण जेवणाची म्हणजे आम्ही 5 थाळ्या ऑर्डर केल्या होत्या व्हेजमध्ये आणि आम्हाला जेवण तिथलं नाही आवडलं ॲक्च्युली खूप. ते सगळं ऑर्डर करून सुद्धा म्हटलं की चला काहीतरी पनीर वगैरे टेस्टी मिळेल, बट नाही, फक्त हा मसाला पापड खूप टेस्टी होता, तर आम्ही तोच खाल्ला. तर तुम्ही प्रेफर करा जेवण मंदिराच्या जवळ न करणे. जाता जाता हायवेला वगैरे तुम्हाला जेवण खूप चांगलं मिळू शकतं, कारण काल आम्ही येताना तिथेच जेवलो होतो. त्र्यंबकेश्वरला आमची शांती झाल्याच्या नंतर आणि आम्हाला दर्शन भेटलं नाही, त्यामुळे आता आम्ही निघालो होतो परत नाशिकमधील दुसऱ्या मंदिराकडे. तर आता आम्ही गोदावरी नदीच्या किनारी आलो होतो. नाशिक शहरात पंचवटी परिसर हा गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर आहे. तर आम्हाला काळाराम मंदिरात जायचं होतं, तर गोदावरीचं छानसं एकदम दर्शन घेतलं. मला ना, मी मूवी पाहिली होती आणि त्याच्यामध्ये गोदावरी नदीचं पूर्ण विश्लेषण आहे आणि खूप छान त्याच्यामध्ये दाखवलं आहे नाशिकचा परिसर. तर आता नाशिक शहरात पंचवटी जो परिसर आहे तिथे काळाराम मंदिराजवळ वटवृक्षांचा समूह असून हा समूह 5 वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरात पंचवटी असं म्हटलं जातं. पंच म्हणजे 5 व वटी
म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो. काळाराम मंदिराच्या दिशेने आम्ही निघालो होतो आणि हे पहा फायनली तिथे पोहोचल्यानंतर तिथे खूप इझिली आमचं दर्शन होणार होतं, कारण गर्दी तर दिसत नव्हती. आतमध्ये मंदिराच्या पूर्ण मूर्तीच्या जवळ व्हिडिओज काढून देत नाही म्हणून बाहेरनं व्हिडिओज काढले. तर पहा इथे खूप सुंदर दर्शन झालं. तिकडे नाही झालं तर इकडे दर्शन होतं. नाशिकमधील तपोवन हे रामायणाशी संबंधित एक पवित्र ठिकाण आहे, जिथे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासात बराच काळ घालवला. त्या ठिकाणी पण आम्ही आलो होतो. हे ठिकाण अगदी गोदावरी नदीच्या काठावर वसलेलं आहे आणि इथे आणखी अजून धार्मिक स्थळं आहेत, पण आमचं एवढ्या ठिकाणी जाणं पॉसिबल नव्हतं. तर आम्ही अशी खूप छान नाशिकची जर्नी स्पेंड केली. सो गाईज फायनली आम्ही आव्हाटला पोचलो आहे. म्हणजे त्र्यंबकेश्वरवरून आम्ही 6 वाजता निघालो होतो आणि आता रात्रीचे वाजलेत 12:30 आणि खूप थकलेली आहे मी. पण हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट्स करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि खूप खूप शेअर करा. बाय.